मला वाटतं काही नंबर्स सुद्धा तुम्ही लावले होते. मात्र आम्हाला जेव्हा मार्क मिळतात शाळेत किंवा वर्गात, तेव्हा जे पास होत नाही त्यांना मागे राहावं लागतं. असं कोणी निघालं नाही तुमच्या कॅबिनेटमधनं? एवढे मोठे परफॉर्मर्स आहेत सगळे? नाही, कोणी नापास झालंच नाही. हां. याचं कारण ज्यावेळेस हा कार्यक्रम चालू होता हं. त्यावेळी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मिड टर्म रिव्ह्यू घेतला हं. आणि मिड टर्म रिव्ह्यूमध्ये त्या डिपार्टमेंटला सांगितलं की बघा तुम्ही नापासांच्या श्रेणीत आलात, तुम्हाला अजून अर्धा वेळ आहे. जवळपास प्रत्येक डिपार्टमेंटनी म्हणजे कोणी 100% केलं, लोएस्ट असेल तर त्यांनी 80% केलंय. आता आम्ही समग्र नावाच्या संस्थेसोबत एक करार केला आणि एआयच्या आधारावर ॲनालिसिस केलं तर आमच्या लक्षात आलं की या ज्या 1200 सर्व्हिसेस आपण देतो यापैकी 40 सर्व्हिसेस म्हणजे काही प्रोग्राम्स आहेत काही सर्व्हिसेस आहेत 40 अशी आहेत आणि त्यातल्या 20 सर्व्हिसेस सर्वात जास्त की 95% लोक फक्त ते यूज करतात. म्हणजे त्याचं जर बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग केलं, त्याला जर बॅकएंडला सपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये प्रेडिक्टेबिलिटी आणली तर 95% लोकांचं सॅटिस्फॅक्शन होईल. त्याचं कम्प्लीट प्रोसेस रिइंजिनिअरिंग आम्ही केलेलं आहे. पण या विकासाकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन आहे आणि तो